तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये आता तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचीही नावं आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। ड्रग्ज प्रकरणातील 35 आरोपींपैकी मंदिरातील 13 पुजाऱ्यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे हे पुजारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते देखील असल्याची माहिती आहे। तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तसंच जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी पोलिसांकडून तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी मागवली आहे। तर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या यादीत पुजाऱ्यांची नावं आल्यामुळे सरसकट पुजाऱ्यांची सुरू असलेली बदनामी थांबवा। तुळजापूर पुजाऱ्यांचं गाव आहे। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या पुजाऱ्यांचा देवीच्या दररोजच्या पूजेशी संबंध नसल्याचं पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे म्हणाले। ड्रग्ज संदर्भात काही पुजाऱ्यांची नावं आलेली आहेत। माझ्या हिशोबाने 10-11 नावं काय आलेली आरोपीमध्ये, पण अजून त्याची चौकशी चालू आहे। पोलीस प्रशासन त्याची चौकशी करत आहेत। मी हे सांगू इच्छित आहेत की त्यातले बरेच जण हे मंदिरात येत सुद्धा नाहीत। 4 पुजाऱ्यांच्या नावामुळे पूर्ण पुजाऱ्याला बदनाम होऊ नये आमची अपेक्षा एवढीच आहे की पुजारी इथला वारंवार ड्रग्ज संदर्भात आवाज उठवत आलाय। शेवटी कायद्या पुढे त्यांचं काही आरोप सिद्ध झाल्यानंतर स्वतः आम्ही त्यांना बंदी घालू। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील बहुतांश आरोपी हे पुजारी ड्रग पेडलर असल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। ड्रग प्रकरणातील 35 आरोपींपैकी 13 आरोपी हे पुजारी आहेत असंही कळतंय। आरोपी पुजाऱ्यांचा मंदिरातील रोजच्या पूजेशी संबंध नाहीये अशीही माहिती कळतेय। या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम काय आहे ते आपण एकदा पाहूयात। फेब्रुवारी 2025 तामलवाडी इथे ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला आणि काही आरोपींना अटक करण्यात आली। फेब्रुवारी 2025 ड्रग्ज प्रकरणाचं मुंबई कनेक्शन उघड झालं आणि मुंबईतनं संगीता गोळे या महिलेला अटक करण्यात आली। मार्च 2025ला स्वराज उर्फ पिनू तेलंग, वैभव गोळे आणि संतोष खोत या आरोपींना अटक करण्यात आली। मुख्य सूत्रधार संगीता गोळेच्या बँक खात्यातनं 5 कोटींचे व्यवहार झाल्याचं उघड झालं आणि सोनंही जप्त करण्यात आलं। मार्च 2025 मध्ये फरार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या। तपासाची व्याप्ती वाढली आणि आणखीन 10 आरोपींची नावं समोर आली। मार्चमध्येच तपासात राजकीय कार्यकर्त्यांचा सहभागही उघड झाला। माजी नगराध्यक्षांच्या गाडीचा वापर झाल्याचं समोर आलं। एप्रिल 2025 मध्ये तुळजाभवानी मंदिरातील 13 पुजाऱ्यांचा तस्करीत सहभाग असल्याचं उघड झालं। पुजाऱ्यांचे राजकीय संबंधही उघड झाले। प्रकरणामध्ये 35 आरोपींचा सहभाग असल्याचं उघड झालेलं आहे आणि 21 जण अजूनही फरार आहेत। या प्रकरणामध्ये किती आरोपी आहेत, किती जणांचा सहभाग आहे आणि पुजाऱ्यांचा काय रोल आहे पाहूयात। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये एकूण 35 आरोपी आहेत। ड्रग्ज प्रकरणामध्ये आतापर्यंत 14 आरोपी अटकेत आहेत आणि 21 जण अजूनही फरार आहेत। 35 आरोपींपैकी 13 आरोपी मंदिराचे पुजारी आहेत आणि गेल्या 3 वर्षांपासून तुळजापुरामध्ये ड्रग्ज तस्करीचा आरोप होतोय। तर याच तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचं राजकीय कनेक्शन उघड झालंय। विशेष म्हणजे यातील आरोपींची सर्वच पक्षांची मिलीभगत असल्याचं दिसून येत आहे। यातले राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे 2 आरोपी ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याचं दिसतंय। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे भाजपशी संबंधित आहे। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी चंद्रकांत उर्फ बापू कने हा देखील भाजपशी संबंधित आहे। तो माजी नगराध्यक्षही होता। आणि ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद उर्फ पिटू गंगणे हा सुद्धा भाजपशी संबंधित असल्याचं कळतंय। त्यामुळे अनेक आरोपी हे विविध पक्षांशी संबंधित आहेत, त्यांचे राजकीय लागेबांधे आहेत, राजकारणाशी संबंधित ते कार्यकर्ते आहेत हे सुद्धा आता दिसून येतं आणि सर्वपक्षीय कार्यकर्ते या संपूर्ण प्रकरणामध्ये आहेत असंही दिसतंय। ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत काही कार्यकर्त्यांचा म्हणजेच आरोपींचा फोटो असल्याचं कळतंय। राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदे हे आरोपी ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, तर पिंटू मुळे हा भाजपशी संबंधित आहे। पुराव्याच्या आधारे ते पुजारी आहेत, आरोपी आहेत की स्थानिक आहेत हे आम्ही तपासतोय।
पण त्यांचा ड्रग केसशी संबंध आहे हे नक्की, अशी माहिती धाराशिवचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. तुळजापूरमध्ये ड्रगचं रॅकेट सापडल्याने खळबळ उडाली आणि त्यात नवा अँगल आला ते म्हणजे काही पुजाऱ्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे. या प्रकरणात 35 आरोपी आतापर्यंत पोलीस रेकॉर्डरवर आहेत आणि पोलीस अधीक्षक आपल्यासोबत स्वतः आहेत. सर, ड्रग्ज प्रकरणाचं सध्याचं तुळजापूरचं स्टेटस काय? 14 फेब्रुवारीच्या मध्यरात्री धाराशिव पोलिसांनी तामलवाडी चेकपोस्ट या ठिकाणी ही कारवाई केली होती ड्रग्जबाबत आणि त्याच्यानंतर अतिशय सखोल तपास करण्यात आला. सर्व पुरावे बारकाईनं पडताळण्यात आले आणि त्याच्यामध्ये एकूण 14 आरोपींना अटक केलेली आहे आणि उर्वरित 21 आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. सर, या प्रकरणामध्ये याची मोडस ऑपरेंटेसी कशी नेमकी चालत होती? तुळजापुरात ड्रग्ज नेमकं कुठून आलं? याच्यामध्ये मुंबईची एक महिला आहे, ती तिच्या पतीसोबत आणि इतर एक साथीदारासोबत त्या ठिकाणी ड्रग्जचा सप्लाय करण्याचं काम करत होती असं आमच्या तपासात सकृतदर्शनी निष्पन्न झालेलं आहे. त्या महिलेला आणि तिच्या साथीदाराला देखील आपण या ठिकाणी अटक केलेला आहे. तुळजापुरातल्या पुजाऱ्यांचा देखील यामध्ये इन्व्हॉल्वमेंट असल्याचा आरोपपत्रातल्या नावावरून दिसत आहे. 13 ते 14 नावं ती दिसत आहेत. त्यांचा नेमका या प्रकरणामध्ये रोल काय आहे आणि एकच आरोपीचं बायफर्गेशन आपण कसं केलेलं आहे? मी याच्याबद्दल आता दोषारोपपत्र अद्याप सादर करण्यात आलेलं नाही, त्याच्यामुळे मी डिटेल्स आपल्यासोबत शेअर करू शकत नाही. पण सरसकट तुळजापुरातील पुजाऱ्यांवर आरोप करणं हे चुकीचं आहे. त्याच्यात जे आरोपी निष्पन्न होतील ते आरोपी म्हणूनच ट्रीट केले जातील. कधीपर्यंत हे आरोपी अटकेत येतील? कारवाई कधीपर्यंत सगळी आटोक्यात येईल? मी निश्चितपणे तुळजापूरकरांना, तुळजापूर परिसरात आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व जनतेला एवढं आश्वस्त करू इच्छितो की अतिशय सखोल, अतिशय कठोर तपास या ठिकाणी करण्यात येत आहे. कोणाचीही गै या ठिकाणी केली जाणार नाही. तुळजापुरामध्ये राजकीय हस्तक्षेप कारवाईत कुठलाही नसताना सांगतानाच पाळमुळं लवकरच खाणली जातील असं त्यांनी आश्वस्त केलं. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.